मास्य पूतमास म्हणून होत आहे. पूतमास म्हणून गोत्र देखील आहे. पूतमासाचा एक मुलगा, त्याचं नाव गौपवन. हं? त्या गौपवनाच्या बद्दल बोललेले केलेले याज्ञवल्क्याने सांगितलेले. हं? कौंडिन्य, शांडिल्य इत्यादी सगळ्या लोकांनी ते ऐकलेलं आहे, ते वापरलेलं आहे. इत्यादी हे सगळ्या गोष्टी आता वंश ब्राह्मणामध्ये सांगितलं आहे. आता वंश पौतिमाश्य गौपवान, गौपवनात गौपवनापासून पौतिमाश्य, पौतिमाश्यापासून गौपवन, गौपवनापासून कौशिक, कौशिकापासून कौंडिन्य, कौंडिन्यापासून शांडिल्य, शांडिल्यापासून कौशिक, त्यानंतर कौशिकाच्या पासून गौतमान, गौतमाने पुन्हा अग्निवेश इत्यादिकांना सांगितलं. अग्निवेश इत्यादिकांनी गार्ग्याला, नंतर गार्ग्यापासून जे आहे गार्ग्य गौतमाला सांगितलं. हे गौतमाने सैतवान म्हणून ह्याला सांगितलं. हे सैतव नावाचा जो आहे तो परामर्श करणारा गेला, आणि मग पराशर्य म्हणजे पराशराचा मुलगा, त्याला सांगितलं. हे पराशर्य आहे ना. पराशर्यापासून गार्ग्याने शिकलेला आहे. गार्ग्यायनापासून जे आहे उद्धारकाने शिकलेलं आहे. माध्यंदिना माध्यंदिन हा माध्यंदिन म्हणून जो होता त्याच्यापासून माध्यंदिन लोक सगळे शिकलेले आहेत, म्हणजे शिकले गेलेले. चौकरायना त्यांनी त्याला चौकरायना सांगितलं. चौकरायनापासून काचायन सांगितलेलं आहे. काचायनापासून सायकायन, सायकाय नावाचा एक होता, त्याला शिकवलंय. सायकायनाने पुन्हा कौशिक नावाच्या याला शिकवलेलं आहे. कौशिकायनाने घृत कौशिक म्हणून होता, त्याला शिकवलेलं आहे. घृत कौशिकापासून पाराशर्य आयनाला शिकवलेलं आहे. पाराशर्य आयनाने पराशरांना पुन्हा म्हणजे पराशराच्या संबंधी असणाऱ्या लोकांना शिकवले. पराशर्याने पुन्हा जातुकर्ण म्हणून होता, त्याला शिकवलेलं आहे. जातुकर्णापासून असुरायण म्हणून त्यांनी शिकवले आहे. आणि त्या असुरायणापासून जे आहे यास्काने शिकवलेलं आहे. यास्क म्हणून होते. असुरायणाचे त्रैवर्णे त्रैवर्णिका, असुरायणापासून त्रैवर्ण नावाचा होता, त्यांनी शिकलेला आहे. त्या त्रैवर्णीपासून जे आहे औपबंधन म्हणून होता, त्याच्यापासून औपंध निरासो, औपबंध, औपंध असे वेगळे ते निरासुरे. त्या सगळ्यांना आसुरीचे मुलं येते सगळे. आसुरी भारद्वाज, आसुरीने जे आहे भारद्वाजापासून शिकलेले आहे. भारद्वाजापासून आत्रेय ते आत्रेयाचे पोर आत्रेयापासून जे आहेत आत्रेय मांटे हे, त्या मांडीपासून पुन्हा गौतमापासून वाच्यात, वाच्य म्हणून वत्स गोत्र होत असणारे वाच्य हा शांडिल्यात. वाच्याने जे आहे शांडिल्य महर्षीपासून शिकलेलं आहे. भार्गव वितर्य सहवे सोसायटी त्रिश्री पुरवल्यानंतर वत्स जमाग्न भार्गव सगळे ते एकच असतात म्हणून नाही. त्यानंतर वाच्यापासून शांडिल्य मी शिकलोय. शांडिल्यापासून कैशवरी म्हणून आहे, त्या कैशवरीने शिकलेलं आहे. कैशवरिकापासून जे आहे कापी म्हणून झालेलं आहे. तिच्यापासून कैशवरीपासून काप्य म्हणून त्यांनी शिकलेले आहे. कुमार नंतर हारित नावाच्या कुमाराने शिकलेला आहे. कुमार हारितापासून जे आहे गालवाने शिकलेलं आहे. गालवापासून विदर्भ नगरीचे लोक, त्या लोकांनी शिकलेले आहे. वैदर्भी लोकांनी शिकलेले आहे. मग कौंडिन्य जे आहे त्या कौंडिन्यापासून विदर्भ देशातील कौंडिन्य लोक, त्याच्यापासून विदर्भ देशातील असणारे कौंडिन्य लोक, वत्सनपाद म्हणून होता, त्यांनी शिकलेलं आहे. मग त्याच्यापासून बाभ्रव असणार, त्याच्यापासून वत्सपन म्हणून आहे. मग त्याच्यापासून बाभ्रव्य म्हणून झालेले आहे. तो मार्ग झालेला. सौभरात पंथ हा सौभर मंत्र म्हणून सौभर मार्ग म्हणून निघालेला आहे. सौभरापासून अयास्य नावाच्याने शिकलेलं आहे. गौतम अयास्य आपणवानी स्त्री अयास्य नावाने शिकवलेलं आहे. आंगिरसात अयास्य, आंगिर नावाच्या ऋषीपासून अयास्य म्हणून होता, त्याला आंगिरस अयास्य म्हणतात. आभूते हे त्वष्टा, आभूतीपासून जे आहे त्वष्टा, त्या त्वष्टापासून जे आहे आभूती नेहमी शिकलेला आहे. मग त्या आभूतीपासून तो आज असणारा जो आभूती आहे त्याच्यापासून विश्वरूपा शिकलाय. त्या विश्वरूपापासून म्हणजे राष्ट्र म्हणून त्वष्टा जो म्हणजे विश्वरूपाचा
वडील. स्पष्टाचा मुलगा तो. विश्वरूप स्पष्ट राष्ट्र असणारा विश्वरूप, मग त्याच्यापासून अश्विनी कुमार, अश्विनी कुमारापासून अश्विनी कुमारांनी शिकवले, आणि त्या अश्विनी कुमारांच्या कडून दधीची महर्षीने शिकलेलं आहे. अथर्वणाच्या अथर्व असणाऱ्या दधीपासून दध्यंग म्हणून होता, त्याने शिकलेलं आहे. मग अथर्वण असणारा हा दध्यंग दैवा दैवात अथर्वा, दैवयोगाने अथर्वा झालेला आहे. दैव मृत्यू प्राध्वंसनाथ, दैव जे आहे त्याला मृत्यू सगळ्यात दूर सरकून टाकलं, याकरता मृत्यू प्राध्वंसन, मृत्यू म्हणून प्राध्वंसन, मृत्यू म्हणून त्याचं नाव आहे. प्राध्वंसना जे आहेत, प्रध्वंसन म्हणून जे आहेत त्याच्यापासून प्रध्वंसन एक ऋषी, हे एक ऋषीने त्याला शिकवलेलं आहे, एक ऋषीला शिकवलेलं आहे. एक ऋषीला जे आहे, एक ऋषी विप्रजित त्याला शिकवलेलं आहे. विप्रजित ते जे आहे वेस्ट म्हणून जातात, त्याला शिकवलेलं आहे. आणि त्या व्यष्टीने शना, व्यष्टी ही सनार, सनार म्हणजे नार, नार म्हणजे दोऱ्या दोऱ्या असलेला असं, त्या सनार नावाच्या एका ऋषीला शिकवले. सनारू म्हणून जो होता त्यांना सनातनाला शिकवले. सनातनापासून सनक म्हणून जे आहेत त्यांनी शिकवले. सनक हा परमेश, त्या सनकाने म्हणजे सनक सनंदन सनातन सनत कुमार वगैरे त्यातले सनकाने जे आहेत परमेश म्हणजे ब्रह्मदेवापासून शिकले. परमेश हे ब्राह्मणो ब्रह्मा स्वयंभू ब्रह्मणे नमः म्हणून परमेश असणारा ब्रह्मदेव जे आहे तो प्रमुख ब्रह्मदेव, आणि ब्रह्मज्ञान स्वयंभू असणाऱ्या ब्रह्मदेवानी सांगितलेलं असतं काय स्वयंभू ब्राह्मण म्हणून याचं नावच आहे. त्याचं नाव आहे की याप्रमाणे वंश ब्राह्मण हे कशा रीतीने हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, हे बृहदारण्यकामध्ये सांगितलेलं. षष्ठोध्याय हा इथं बृहदारण्यकाचा 6वा अध्याय संपूर्ण. इथे वंश ब्राह्मणम, याप्रमाणे वंश ब्राह्मणाबद्दल तुम्हाला सांगितलं. इथे श्रीमदानंद तीर्थ